काय बोलताय हवालदार, काय बोलताय? हा, मी सुधरू असं म्हणताय? अहो, मी माझ्या नेत्याचा एकनिष्ठ आणि धडाडीचा कार्यकर्ता आहे. अहो, त्याच्यासाठी मी दिवसाला रोज 25 पोस्ट टाकतो, 25 आणि 50 पोस्ट शेअर करतो. बोला आता. अरे पण हे धंदे करायला तुला सांगितले कोण? धंदे मग? आणि सांगितलंय कुणी? हा. अहो, असं काय करताय? ते तर कामच आहे माझं. देशासाठी ते गरजेचं आहे हवालदार. अरे देशासाठी स्वच्छता आवश्यक आहे. तू तर पोस्ट टाकून कचरा करणारा माणूस आहेस. नाही नाही हवालदार, माझ्या प्रत्येक पोस्टला रोज 200 लाईक असतात. बोला. हे बघ माझं ऐक, आयुष्यात काहीच कामाला येत नाही लाईक. मला सांग, तुला 200 लाईक भेटल्या, मग तर बँकवाले तुला लोन देणार आहेत का? म्हणजे तुला ते असे असत ना लालवाले काय बदाम, असे 50 बदाम भेटले तर दुकानदार तुला 10 शेंगदाणे तरी फुकटात देणार आहे का? नाही. मग अरे का करतोस हे? ते मी देशासाठी करतो. Yeah. देशात बदल झाला पाहिजे म्हणून सोशल मीडियावर डोळ्यात तेल घालून 24 तास बसलेलो असतो मी. एक गोष्ट लक्षात ठेव, हे डोळ्यात तेल घालणं बंद कर. अरे तेलाचा भाव काय आहे माहितीये का तुला? हा, तू स्वस्ते शो करत जा ना बे. सस्ते? हा मग. अहो, काय बोलताय? गांधीजी म्हणून गेले. अरे कुठं? अरे कुठं चालला? गांधीजी काय? अहो, गांधीजी बापू आपले. अरे तुझं वय काय? तू बोलतो किती मोठ्या माणसाबद्दल. हे बघ, तू बापूची चिंता करू नको, स्वतःच्या बापाची चिंता कर फक्त बस. आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही आपल्याला बदलायलाच पाहिजे. एक मिनिट, तुझ्याकडे 100ची सुट्टी आहेत का? नाही. मग किती आहेत तुझ्याकडे? 50च आहे. अबे 50 रुपये खिशात घेऊन फिरतं आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर बोलतं. अरे असं करू नको, काहीतरी काम धंदा कर राजा, काम धंदा कर. करतो की हवालदार? काय? मी माझ्या नेत्याची, आमच्या साहेबांची सगळी कामं करतो. अरे काय काम करतो बे तू? तुझ्या साहेबाला तंबाखू पाहिजे असेल तर तो मळून देतो. अबे तंबाखू मळून देण्यापेक्षा बायकोला पीठ मळून दे, 2 चपात्या प्रेमानं खाऊ घालन तुला. नाही नाही हवालदार, सगळ्यांनी जर असा विचार केला तर या जगात निष्ठा नावाची गोष्ट राहणार नाही. हो, मी आमच्या साहेबांचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. एकदम जवळचा आहे, खास आहे मी त्यांचा, खास. काय सांग? त्या दिवशी आमचे साहेब आम्हाला त्यांच्या फार्म हाऊस वर घेऊन गेले, आम्हाला जेवायला दिलं, त्यानंतर तळ्याकाठी बसून आम्ही गप्पा पण मारल्या. आणि तेवढ्या साहेबांनी एक खडा उचलला आणि तळ्यात टाकला आणि तो खडा बुडाला. तो साहेबांनी विचारलं की सांगा बघू, यो खडा पाण्यात कसा काय बुडाला? प्रत्येकानं उत्तर दिलं हवालदार, प्रत्येकानं उत्तर दिलं. कोण म्हणते याची घनता जास्त आहे, कोण म्हणते याचं वस्तुमान जास्त आहे, पण एकाच पण म्हणणं साहेबांना पटलं नाही. मग मी म्हंटल साहेब याचं उत्तर मी देतो. मी दिलं उत्तर. मी म्हंटल साहेब, तो खडा पाण्यात बुडला कारण तो बुडणारच होता. कारण ज्यांनी ज्यांनी तुमचा हात सोडला तो बुडलाच. साहेब खुश, माझ्या पाठीवर अशी थाप मारली. काय बोलताय? अरे वा 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 वा, बघितलं मंडळी, हल्ली अशी चमचेगिरी वाढत चाललेली आहे. निष्ठावान कार्यकर्ता हरवलेला आहे. अरे पहिले कसे कार्यकर्ते निष्ठावान होते, विचारांची लढाई विचारांना लढत होते. अरे काम पडलं तर आपल्या नेत्याला जबाब विचारत होते. आता तसे कार्यकर्ते कमी झाले, आता उरलेत फक्त चमचे. पण चमच्यांना एक गोष्ट कळत नाही का, खाणाऱ्याला आपला हात त्याच्यात आहे हे समोरच्याला कळू द्यायचं नसते, म्हणून तो चमच्याचा वापर करतो. आणि चमच्याला असं वाटतं की आपणच खातोय, पण जाते दुसऱ्याच्या पोटात आणि चमचे कायमस्वरूपी खरकटे ते खरकटेच. अरे अरे आपण शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, या स्वराज्यासाठी लढणारे मावळे आहोत. अरे आपला जन्म काय सोशल मीडियावर लढण्यासाठी झालेला आहे का? अरे सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावून जातो रे, सोम्या गोम्याच्या मदतीला नाही. त्यामुळे हे नेत्यांसाठी असं सोशल मीडियावर भांडणं सोड. तुला चमचा व्हायचा आहे ना? हो, पण स्टीलचा चमचा हो. का? अरे का म्हणजे, अरे स्टीलच्या चमच्याला बाजारात इकलं तर काही ना काहीतरी भाव मिळेल, पण नेत्याच्या चमच्याला काहीच भाव नाही. म्हणून भाऊ माझं ऐक, पोट भरायला कधीच कामी येत नाही लाईक. बर बाबा, तू सकाळपासून काही खाल्लंय का? नाही हो. बघितलं, आता संपली लोकसभा, आता कोण तुम्हाला बिर्याणी खाऊ घालणार आहे? अरे बिर्याणी सोळा हातावर 12ने पण कोणी टिकवणार नाही, पण हवालदार आहे, हवालदार तुला खाऊ घालणार आहे. हा, आतापासून सोशल मीडिया वगैरे बंद. हा, चला चहा पाचतो तुम्हाला, या. वा वा. मी मराठी, झी मराठी.